अगं तुकोबाच्या बायकोचा काटा जिजाऊचा काटा पांडुरंगानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं काय देवापर्यंत गेलंच नाही महाराज, आपला अवघडच आहे जरा. अधिकार आहे माय तुमचा, खूप ताकद आहे तुमच्या. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता. म्हणून बाई आयुष्यात काय मागत असेल तर नवऱ्याच्या आधी मरण मागते. बाई काय मागते? नवऱ्याच्या आधी मरण मागते. नवऱ्याच्या आधी मेलेली ही सौभाग्यवती आहे आणि नवऱ्याच्या नंतर जाणारी तर गंगा भारती आहे. आमच्या परमार्थात तिलाही तेवढीच किंमत आहे. या असल्या परंपरा घाण बंद करा. आजकाल ते मला फार वाईट वाटतं. घरात सासू असेल सासरा नसेल आणि महाराज मंडळाचं औक्षण करताना ते सासूला करू देत नाहीत का तर म्हणत. आणि बायकांनो तुम्ही असली अंधश्रद्धा पाळायची नाही. जेवढा अधिकार सौभाग्यवतीला आहे ना तेवढाच अधिकार तुम्हाला आहे. अगं नवऱ्यानंतर एकटीनं संसार सांभाळायचा बी सोपं नाही. तुम्ही सुद्धा रखमाईच आहे. विठ्ठल तुमचा पुढं आहे, तुम्ही त्यांच्या पाठीमागे. तुम्ही काही रखमाईपेक्षा कमी आहेत का ग? नवऱ्याच्या आधी मरण येणं तर सौभाग्याचंच आहे, त्यात वाद नाही. पण नवऱ्याच्या नंतर संसार सांभाळणं सुद्धा सोपं. बाई नवऱ्याच्या आधी मरण मागते. पण बाई गेल्यावर त्या घराची अवस्था वाईट असते. सलील कुलकर्णी म्हणून एक कवी आहेत बघा सध्या, त्यांची एक कविता आहे. जेव्हा बाई लक्ष्मी घरात नसतं तेव्हा घराची अवस्था काय असते ते सरळ सांगतात. शब्दांची रचना फार गोड करतात. नसते सखरी तुझेवा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. शब्द गांभीर्याने घ्या. बाई जेव्हा घरात नसते तेव्हा संसाराची अवस्था काय असते? नसते सखरी तुझेवा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. तो नवरा विचारतो तुझ्या सोबतीने 7 जन्माचं वचन घेतलं होतं. अगं लक्ष्मीस तू घराची. आज देवघरातला देव सुद्धा हिरमुसल्यासारखा वाटतो, दारातली तुळस सुद्धा सुकल्यासारखी दिसते. भिंती राहिल्या ग, घराचं घर पण तुझ्या सोबतच निघून गेलं. तू होती तेव्हा घर होतं, तू होती तेव्हा देवळात देव होता. आज दोन्ही राहिलं नाही. आम्ही ही पूजा करतो, आम्ही ही घर स्वच्छ करतो, पण तुझा सहवास प्रत्येक क्षणाला जाणवतो आणि त्याची आठवण जिवारी घाव करते. तू सांग सखे मज आता काय सांगू मी या घरदारा. बायको आहे तोपर्यंत बायकोची किंमत कळत नाही. बायको गेल्यावर जेव्हा प्रत्येक वस्तूला तिची गरज पडते ना तेव्हा वाटतं किती करायची आपल्यासाठी, किती मरमर मरायची, किती झटायची. जाणीव झाली नाही कधी. तू सांग सखे मज आता काय सांगू मी या घरदारा. जिथे प्रत्येक क्षणी तुझा सहवास अनुभवत गेलो. कसा निसटून गेला वारा अश्रूंच्या गळती धारा. पोरं मोठी झाली, तू आणि मी मिळून गेली. संसार तू सांभाळायची, लेकरांना तू वाढवायचीस, मी उदरनिर्वाह बघायचो. त्या लेकरांना वाटलं मोठे झालो आम्ही, काय गरज माय बापाची. आई जिवंत असताना आईनं जर कधी एखादं वर्णन करून सांगितलं, एखादा उपदेश दिला तर लेकरू सहज फटकळपणे बोलायचं, मोठा झालोय मी, कळतं मला, तू सांगायची गरज नाही, चांगलं वाईट कळतं माझं मला, मोठा आहे मी, पैसा कमवतोय, काय गरज आहे तुझी मला. माय मेल्यावर कळलं किती गरज होती तिच्या आयुष्यात. आजही वाटतं तुझ्या कुशीत येऊन रडावं, आधाराची, तुझ्या वात्सल्याची, तुझ्या उपदेशाची गरज आहे मला. ना अजून झालो
तुझ वाचून जन्मच आडतो, नसतेस घरी तुझी मा, जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो. आज येणारा प्रत्येक पाहुणा धीर देतो, पण त्या धीराने काही होत नाही. आभाळ कोसळलं दुःखाचं, नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो, ही थळा दिशाहीन होते, अन चंद्र पोरका होतो. तो चंद्र सुद्धा आज मला पोरका दिसतोय, तो चंद्र पोरका होतो. आहे तोपर्यंत किंमत करा हीच विनंती आहे. नसतेस घरी तुझे मा, जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो, संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. रुसत भांडत ओरडत रागवत पण संसार चालवायचं सामर्थ्य तुझ्या. फार सहन केलंस पण साथ कधी सोडली नाहीस, रुसलीस रागावलीस पण मत्सर कधी केला नाहीस. आई चिडली, रागावलं, हाणलं, मारलं, पण आम्हाला आशीर्वादाच्या पलीकडं काही दिलं नाही. आजची पिढी त्याच आईबापाच्या नावाला कलंक लावताना क्षणभर विचार करत नाही. माझ्या बापाला कोणतरी म्हणेल पोरगा तुझा व्यसनी आहे, हे ऐकताना बापाला काय वाटेल याचा विचार या पिढीत केला जात नाही. पण खरं आहे, जिथं ही पिढी आहे तिथं आईबापासाठी जीव घाण टाकणारी सुद्धा आमची वारकरी पिढी आहे, त्याचा आम्हाला स्वाभिमान. जिथं आजही आमच्या शेतकऱ्याची पोरं आईबापालाच देव मानतात, आजही आमची शेतकऱ्याची पोरं बापालाच विठ्ठल, घरालाच पंढरी आणि आईलाच रखमाईची जागा देतात. आणि त्याच संस्काराचं हे फळ आहे की आमच्या महाराष्ट्रात वर्षश्राद्ध कीर्तनाने साजरं केलं जातं. म्हणून आम्ही सांगतो, आम्हाला विश्वास आहे, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. भले भले सांगून गेले. सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे, कीर्तन ट्रेंड म्हणून नाही, कीर्तन मोक्षाचं सगळ्यात सोपं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. आणि हे पुत्राचं काम आहे. पतना त्रायती इति पुत्राहा, इति लावायची. जिथे बापाला माईला पापातनं वाचवायची ताकद संततीकडे आहे, त्यांना आमच्या शास्त्रात पुत्र म्हटलं जातं. हे त्याचं कर्तव्य आहे. किती केलं आईने, तुकोबरा आहे साध्या शब्दात सांगतात. ऐसी कळवळ्याची छाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार आहे त्यात सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची करी लाभावी पण उपकार कधी ठेवले नाही. असं एकमेव व्यक्तिमत्व करी लाभावीनं, सगळं साहिलं, सुख दुःख वाईट चांगलं त्याचे सर्वस्व हीच आहे. आता माय तर गेली, तुम्ही संत माय बाप. आता तुमच्यावर हे ओझं टाकतो आणि मी मात्र नामचिंतनाच्या सानिध्यात या जीवनाचा पुढचा प्रवास असाच चालवतो. माझा विश्वास आहे तुम्ही आईसारखं सांभाळाल. या विश्वासामुळेच हे ओझं तुमच्यावर आहे. तुका म्हणे माझे, 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 तुका
करीला भाविना हे करीला भाविना संतांची जागा मायच घेऊ शकते आणि आईची जागा फक्त संतच घेऊ शकतात हे सामर्थ्याने वर्णन आहे. विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा Bye.
नामचिंतनाचा अट्टहास या सर्व पापाळे कुटुंबियाच्या माध्यमातून अगदी गोड नियोजन कैलासवासी सुरेखा आई पापाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन सोहळा. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही आहे, पण यांनी आईच्या उपकाराची जाण ठेवत हा संकीर्तन सोहळा उभा केला म्हणून त्यांचं कौतुक आहे. हा नामचिंतनाचा अट्टहास अगदी गोड सुंदर नियोजन केलं. खरं सांगू का, गावाचे संस्कार आहेत हे. इतका सुंदर सभामंडप, नाहीतर काही काहींचं इतकं विचित्र काम असतंय, माझ्या आईचं आहे माझ्या बापाचं आहे म्हणजे माझ्याच दारात झालं पाहिजे. थोडंसं लोकांचं कसं आहे, मी याच्यामध्ये परमार्थ विसरून जात आहेत लोक. त्याच्यामुळे अगदी सुंदर संतांच्या दारात हा कीर्तन सोहळा. लक्षात ठेवा, कीर्तनकार कोण कीर्तन करतं याला महत्त्व नसतं. कीर्तनात 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ज्याने ठेवलंय त्याचं प्रारब्ध, जो करतोय त्याचं प्रारब्ध, आणि ज्या जागेत करतोय त्या जागेचं प्रारब्ध, तरच कीर्तन रंगतं. कीर्तन बऱ्यापैकी दारात रंगत नाही. तुम्ही जगातला ज्ञानातला ज्ञान्या कीर्तनकार जरी आणला आणि त्यांना म्हटलं की सगळीकडं तुमचं रंगतंय, इथंच का रंगलं नाही? जागेचं तेवढं प्रारब्ध. जिथे नियमितपणे संकीर्तन नामजागर केला जातो त्या जागेमध्ये कीर्तनं रंगतात, नाहीतर रंगत नाही. हे श्राद्धाचं कीर्तन असून सुद्धा अगदी सप्त्यासारखं गोड नियोजन तुम्ही केलं. तुम्हा सर्वांच्या मनस्वी आभार. अगदी सुंदर सुंदर तुमच्या गावाचं आदर्श घ्यावा इतकं सुंदर कीर्तन सोहळा तुम्ही उभा केला. कारण कीर्तन किती मोठा मंडप आहे, किती मोठं व्यासपीठ. व्यासपीठाला काय, आमदाराच्या बापाचं श्राद्ध असलं की 10 पटीनं मोठं व्यासपीठ असते. पब्लिकचं काय, तर हे ते अर्थात की ती जागा असल्यामुळे त्या संकीर्तनाचं वैभव वाढतं. आणि तुम्ही ते मोठ्या मनाने तिथेच संकीर्तन ठेवलं आहे, त्यामुळे ती पावित्रता, ते सामर्थ्य तिथं टिकलं गेलं. म्हणून पापळे कुटुंबाचे सुद्धा मनस्वी आभार मानते की त्यांनी हा निर्णय घेतला की मंदिरासमोरच, फक्त पावसामुळेच नाही तर ती जागा पवित्र आहे, संतांचे आशीर्वाद त्या जागेला आहेत. ही संजीवन समाधीची जागा आहे. इथं तुम्ही कितीही वेडा माणूस उभा केला, चला बोलता सुद्धा येणार नाही असं जरी उभा केला तरी तो कीर्तन करेल.